काय मग ऐकलं ना आवाज? चला आता आपण रेसिपीला सुरुवात करूयात. त्यासाठी मी इथे 1 वाटी मैदा, त्यामध्ये काळे तीळ, धने पावडर, जिरे पावडर, हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेलं आहे. त्यामध्ये मी 3 चमचे कडक तेलाचं मोहन घेतलेलं आहे. अशा प्रकारे मोहन घालून मी मिक्स करून घेत आहे. आता तुम्हाला थोडं थोडं पाणी ॲड करून ह्या पिठाचा घट्टसर असा गोळा मळून तयार करायचा आहे आणि हे 10 मिनिटासाठी बाजूला ठेवायचं आहे. 10 मिनिटानंतर आपण आपली जशी चपाती लाटतो त्यापेक्षा अगदी थोडीशी पातळ अशी ही चपाती लाटून घ्यायची आहे आणि त्याला मी गोल आकारामध्ये कट करून घेते. असा एखादा डब्बा घ्या आणि ह्याला गोल आकारामध्ये कट करा. आता अशाच प्रकारे मी बाकीच्या सर्व पुऱ्या कट करून घेतलेल्या आहेत आणि आता ह्याला मी आकार देता अशा प्रकारे मी आकार देऊन बाकीच्या देखील पुऱ्या मी बनवून घेतलेल्या आहेत आणि आता ह्या पुऱ्या आपण तळणार आहोत. मी एक साईडला गॅसवर तेल गरम करायला ठेवलं होतं. अशाच प्रकारे आता मी ह्या मंद आचेवर तळून घेते. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा आणि हो, इंस्टाग्रामवर बघत असाल तर फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा. बाय बाय.